जय गुरु. आज कोणी आलंच नाही. आलो आलो. हम्म. तरी तिघीच आहात तुम्ही. ठीक आहे. पण म्हणाल होतं की संस्कृत लोकोक्ती आपण घेतल्या ना की काय? हो, आज हो, काल पत्रलेखनाबद्दल आज पत्रलेखनाचं होणार होतं. हो, नाही नाही, अजून काहीतरी कोण म्हणत होतात ना तुम्ही काहीतरी? हो, ते एक म्हणी आपण म्हणी ते म्हणी हा, पण घ्यायच्या असं चाललं होतं. त्या हा. सोप्या आहेत पण म्हणजे असं वाटतंय त्याच्यापेक्षा पत्रलेखनाबद्दल जरा सांगा. बरं, ठीक आहे, ठीक आहे. हा. म्हणी अगदी तशा सोप्या आहेत हो. तर आता म्हणजे असं पत्रलेखन. वाटतंय. हा, ठीक आहे, ठीक आहे. हां, पत्रलेखन सुरू करूया आपण. हां. तर आता चालेल तर ना बाकीच्यांना? हो हो हो. आता वास्तविक पत्रलेखन ही कला अजून 25 वर्षांनी ते सगळं काम AI करेल असं मला वाटतंय. पण 25 किंवा 5च वर्षांनी, नाही का? त्यामुळे हे जे काय लिहिलेलं आहे की बहुत महत्व है वगैरे वगैरे, कला है, निपुण होणं हो आवश्यक आहे. पण आता हे सगळं कमी होईल. पण ठीक आहे, म्हणजे त्या दृष्टीने आपण बघूया. एक 60-70 वर्षापूर्वीचा हा दृष्टिकोन आहे. हां. तर आत्ता आता फार तर मेल करतात. हां, नाही, पण आता मेल मेलसुद्धा वरती. नाही, नाही, हा. पण ते मेलवर सुद्धा मेल कशी लिहायची हा ड्राफ्ट सुद्धा हो हो, AI करून देतं तुम्हाला. नक्कीच. हो. असं. तर आता जसं म्हणजे तुम्हाला आठवत असेल मराठी जे आपण शिकलोत, बरोबर? मराठी व्याकरण वगैरे, मराठीत पण आपण पत्रलेखन नावाचा अभ्यास होता आपल्याला, भाषा, नाही का? तर त्याच्यामध्ये हो हो. तेव्हा पण तेव्हा पण अशाच पद्धती होत्या की प्राचीन पद्धती आणि नवीन पद्धती अशा तेव्हा सुद्धा. जसं अगदी पूर्वी लिहिताना श्री राजमान्य राजश्री हो. यांना कृषी सान वगैरे वगैरे, नाही का? आणि खाली पण किंवा इवन शिवाजी महाराज किंवा त्यांच्या वेळेची पत्र, म्हणजे तर तो एक वेगळा प्रकार होता. आणि वेगळाच. हां, आणि मग आपल्या युगामध्ये आपण जी पत्र लिहायचो, हल्ली ती पण लिहिली जात नाही. पण एक 25 वर्षापूर्वीपर्यंत जी पत्र लिहिली जायची, ते की 25 म्हणा, 50, 40 म्हणा, तर तोपर्यंत त्याचा हो फॉर्मॅट वेगळा असायचा, नाही का, हो पत्राचा. हो. हां, बरोबर. तर तसंच संस्कृतमध्ये पण आहे की इथं त्यांनी आपल्याला अं, त्या दोन्हीची ओळख करून द्यायचा प्रयत्न केला आहे की जुन्या काळी पत्र म्हणजे प्राचीन काळी पत्र कशी लिहायची आणि नवीन काळात कसं लिहितात असं. तर आपण बघूया. आता इथं प्राचीन पद्धतीत हे थोडंसं धार्मिक अधिष्ठान असल्यामुळे त्याला सुरुवात नेहमी स्वस्ती. स्वस्ती म्हणजे सुअस्ती या अर्थाने स्वस्ती. पण स्वस्ती हा शब्द वेदातला आहे, त्यामुळे त्याला काही म्हणजे तसं काही धातू नाही तो. तर स्वतंत्र शब्द आहेत, जसं नमहा, स्वस्ती, फट वगैरे वगैरे असा. तर त्यांनी नेहमी सुरुवात त्याचा केली जाते. अर्थ काय म्हणलात सर स्वस्तीचा? स्वस्ती म्हणजे चांगलं हो, मंगल हो, असं. मंगल हो, कारण आपण स्वस्ती श्री वगैरे अशी बऱ्याच ह्याची सुरुवात करतो ना. हो 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 हो. आयुष्मते स्वस्ती म्हणजे काय? हां, चांगलं आयुष्य, तुझं आयुष्य म्हणजे आयुष्मान आणि मंगलकारक हो, असा आशीर्वाद देताना याच्यात स्वस्ती. स्व असती असा संधी नाही वगैरे नाही नाही, नाहीये ना? काही नाही, काही नाही. हं. म्हणायला म्हणून मी एक सांगितलं सुअस्ती म्हणजे चांगलं हो. पण ऍक्च्युली तो हा. असा संधी नाहीच आहे, तो एकच शब्द आहे स्वस्ती. ओके. हं. जस्ट तुम्हाला मी मागे पण सांगितलं असेल, पुन्हा एकदा सांगतो. हे काही काही शब्द आहेत वेदांमध्ये, यज्ञामध्ये, वेदांमध्ये वापरताना. जसं नमहा. हं. नमहा शब्द हं. नमामी वगैरे सारखा नाहीये, म्हणजे त्याला हो क्रियापदात नाही. हो. हां, तो हम्म. नमाज शब्द आहे. कृष्णाय नमः हो. असं. हं.
त्याला काही आपल्या मंगलाष्टकांची सुरुवात ह्यानी होते, स्वस्ती श्री गणनायकम गजम. बरोबर 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 हा. हं, हं. इवन आपण जे स्वस्तिक म्हणजे हं, काय, जे हं. स्वस्ती म्हणजे मंगल करेल ते स्वस्तिक असं. हां. समजलं, म्हणजे आपण म्हणतो स्वस्तिक काढलं का, स्वस्तिक काढलं का, पण स्वस्तिक काढलं का म्हणजे काय, तर जे काढलं की सगळं मंगल होईल असं. त्या अर्थाने स्वस्तिक असं. बरं. ठीक आहे. नंतर ते स्वाहा, स्वधा, वट, स्वाहा, पट स्वधा, सगळं तुम्ही नमः, सांगितले फट, होते. हा. फट, हुम वगैरे असे शब्द आहेत. आणि फट, वेदातील न बदलणारे शब्द असं तुम्ही वषट, सांगितलं. वौषट वगैरे असं. हं, हं. हा. तर हे झालं आणि स्वस्तिक. याला चतुर्थीची अपेक्षा असते का? या सगळ्यांना चतुर्थीचीच अपेक्षा असते. हा. हा. म्हणजे आयुषमध्ये स्वस्ती म्हणजे काय, की तुझ्या आयुष्यासाठी म्हणजे आयुष्यासाठी मंगल असं. हं. हं, जसं शिवाय नमः, कृष्णाय नमः, नमः म्हटलं की चतुर्थीच आली, द्वितीया हं, नाही. हं, म्हणजे जसं हं. अहम कृष्णम नमामि, सहा कृष्णम नमती, पण कृष्णाय नमः असं. हं. कोण काय वगैरे काही नाही, ते अध्यारूत आहे की तो स्वतःच करणार. एक एक मिनिट just. नंतर करू का फोन, जरा गडबडीत आहे, अर्धा तासाने करतो. हां चालेल. हां. तर असं दुसरं, पत्राच्या सुरुवातीला आपलं नाव पण लिहायचं. बरोबर. नॉर्मल म्हणजे हल्ली पत्रांमध्ये आपण खाली लिहित असतो सही किंवा नाव, हं, नॉर्मल आधुनिक काळात. पण तिथं हं, लिहितानाच कोणाकडून पत्र आहे म्हणजे वाचताना पहिलं कळलं पाहिजे की हे कोणाकडून आलंय. त्याच्याकरता हं, खालपर्यंत बघायची गरज नाही पडली पाहिजे असं. आणि जागा म्हणजे कुठून हे पाठवलेलं आहे. नागपूर, मुंबई वगैरे वगैरे ते अजून एक केलं जातं आपलं. त्याचं उदाहरण बघा. स्वस्ती परम आदरणीयेषु विविध गुण अलंकृतेषु श्रीमत्सु. आता गुरुला शिष्याचे पत्र, गुरवे म्हणजे चतुर्थी, गुरुसाठी शिष्याचं पत्र. स्वस्ती म्हणजे काय, इथं मंगलदायक. परम आदरणीयेषु विविध गुण अलंकृतेषु श्रीमत्सु गुरुचरण अरविंदेषु मुंबापुरीत म्हणजे मुंबापुरीत राहणाऱ्या सूर्यकांत शर्मणः प्रणतयः विलसन्तु तराम. कुशलम हं, अत्र सर्व परमेश्वरस्य. म्हणजे नंतर पहिली ओळ जी असते ती, पहिला हा नमस्कार. म्हणजे तर तम तसं विलसंतू तरा म्हणजे सूर्यकांत नावाच्या म्हणजे सूर्यकांताचा नावाच्या तू माझ्यावर प्रणतया म्हणजे प्रणतया विलसंतु तरा म्हणजे प्रणत म्हणजे नमस्कार करून मी तुम्हाला नमस्कार असो असं. कुशलम अत्र सर्व परमेश्वरस्य कृपया श्रीमताम अनुग्रहेणच. इथं सगळं कुशल आहे कोणाची, परमेश्वराच्या कृपेने. आणि प्रणतयाचा अर्थ नमस्कार का? प्रणतयाचा अर्थ नमस्कार. खूप नमस्कार असा. आणि विलसंतु तर राम. हा, ते जरा सांगतो मी एक एक हळू. आपण एक एक बघूया आधी. बरोबर. हा ठीक आहे. हा. इह तर म्हणजे परमेश्वराच्या आणि आपल्या कृपेने, श्रीमता म्हणजे आपण, श्रीमान, आपल्या कृपेने अनुग्रहाने सगळं कुशल, इथं सगळं कुशल आहे. इह आगत्य मया अध्यापन कार्य पाहिजे ना, मला वाटतं. बघा पुस्तकात काय काहीतरी अनुस्वार कार्य, आहे. कार्यम आरंभ असं असणार ते. हा, कार्यम हो, आरंभम. कार्यम आहे. हा. अनुस्वार प्रारंभ. हा. सुरभारतीं पिपठीषवः बालकाः अत्र बहवः सन्ति. शनैः मम अध्यापनकार्यं वृद्धिम् एष्यति. विशाला खलु मुंबापूर. मी ना सध्या तुम्ही असं करा, सगळं मी समजावून सांगण्यापेक्षा ना तुम्हाला साधारण हे वाचा, की पॅटर्नच वेगळा आहे हा.
त्यामुळे हा थोडासा आत्मसात करा. म्हणजे मुंबई आता मग मुंबई कशी आहे? आधी मी आता अध्यापन कोणीतरी त्यांचा शिष्य बहुतेक इथं अध्यापक म्हणून नवीन लागलेला आहे मुंबईमध्ये. मग तो सांगतो, विशाला खलु मुंबयापुरी नयन मनोहराच सर्वम अत्र सुलभतया शक्यते प्राप्तुम परम हां निवासस्थानमेव केवलं न प्राप्यते महता प्रयत्नेन अपि. एतद् अर्थम् एव अहं चिन्ताक्रान्तः आशासे श्रीमताम् अनुग्रहेण प्रयत्नसातत्येन च सर्वम् अपि सुलभतया सम्पत्स्यते. आशीर्वचन अनुदानेन सर्वदा अनुग्राह्यः अयं जनः अनुग्रह आकांक्षी. हां सूर्यकांत शर्मा. आता तर फक्त एक दुसरा शब्द कळला नाही. हां पिपठिषवः. हां म्हणजे पठन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आलेले. हा. हं. नंतर पुढचं पुत्राला पित्याचं पत्र. आता इथे उलट आहे हां. म्हणजे आधी शिष्याने गुरुला लिहिलं होतं. हे पत्र आहे आता वडिलांनी एक मिनिट वडिलांनी हां एक मिनिट मुलाला. हां वडिलांनी मुलाला लिहिलेलं हे पत्र आहे. स्वस्ति प्रेष्ठाय प्रियवत्साय रमेशाय हां म्हणजे आता तर जरी वडिलांनी जरी लिहिलं तरी स्वस्ती हे असतंच हां. लहानाने मोठ्याला, हा. मोठ्याने लहानाला स्वस्ती आहे. म्हणजे हा काही आशीर्वाद नाही आहे. हे मंगलवाचक उद्गार आहेत तसं. हां प्रेष्ठाय प्रियवत्साय रमेशाय हां शिवकुमार शर्मणः लवपुरतः आशीर्वचन परंपरा संतु. हां रमेशाला तर म्हणतात की तुला खूप खूप आशीर्वाद. हां हे काय तर विचारू का? प्रेष्ठा याचा अर्थ नाही कळला. प्रेष्ठ जसं श्रेष्ठ तसं प्रेष्ठ असं. अच्छा. हां सशस्त्र पुढचं वाक्य काय मला कळलं नाही. हे काय सशस्त्र सर्वं तत्र असतो म्हणजे का कुशल असं काही आहे का? काय शमत्र पुस्तक हां शमत्र शमत्र शम अत्र हां शमत्र शम सरबत. हां शम अत्र सर्वं सरबत. तत्र असतो. हां म्हणजे काय शम म्हणजे कल्याण. हां जसं शंकर आधी सांगितलं ना मी. शंकर म्हणजे कल्याण करणारा असं. तर शमत्र सर्व तत्र सर्व शम असतु असं म्हणजे तेथे सुद्धा असतो. शम होवो असं म्हणजे कल्याण होवो असं. हां चिरात तव वृत्तांतम अज्ञात्वा मे मनसी महती चिंता वर्तते. चिरात म्हणजे बऱ्याच दिवसांपासून असं किंवा खूप काळापासून तुझा वृत्तांत न कळल्याने माझ्या मनात मोठी चिंता आहे. प्रतिसप्ताहं सकल वृत्तांत समन्वितं पत्रम एकम नियमपूर्वकं प्रेषितव्यम इथे आज्ञापिता. असं मी तुला सांगितलं होतं, आज्ञा केली होती की दर आठवड्यात एक एक पत्र पाठवत जा कमी नियमाने. न जाने किमर्थम तम पत्रम न लिखसी. तरी तू का बरं लिहित नाही आहेस? हे मला कळत नाही. न जाने अत्र वराकी पुरतः लव काय ते? पुरतः म्हणजे लवापूर म्हणजे लखनौ किंवा असं काहीतरी असेल मला वाटतं. लवापूर म्हणजे गाव आहे, गावाचं नाव आहे. हां बर. हो अच्छा, गावाचं नाव आहे का? हो. गावाचं नाव आहे ते. हां हम्म. हां हां नंतर वराकी अत्र वराची. हां तव वृद्धा माता अहर्निशं त्वाम एव अनुस्मरन्ती चिंताक्रांत नाही, अत्र मानस. वराकी म्हणजे काय? वराकी वराकी म्हणजे अत्र झालेलं आहे ना. वराकी. अत्र म्हणजे येथे. हां नाही मला गोराती अच्छा म्हणजे येथे. जसं शोचनीय केविलवाणी गरीब बिचारी असं. राखी म्हणजे ऍक्च्युली बिचारी असं. हां अच्छा. हां अच्छा. तुझी इथे बिचारी तुझी म्हातारी आई आई. अहर्निशम त्वाम एव अनुस्मरन्ती चिंताक्रांत अनुस्मरन्ती. चिंताक्रांत मानसा तिष्ठती. तुझी चिंता करत बसते आणि तुझं सतत आठवण करत असते. तव विद्याध्ययनम अस्मिन् वर्षे
पूर्ण भविष्यति पूर्णं भविष्यति ते ज्ञात्वा मम हृदयम् असीम आनन्दम् अनुभवति. प्रार्थये परमेश्वरं यत् सः त्वां चिरञ्जीविनं सुखिनं च कुर्यात्. कुशलपत्र प्रेषणेन अस्मान् शीघ्रं सान्त्वयति परम आग्रह मदीयः. कळलं. तुमच्यापैकी नाही, किती इतकं जण मोठं पत्र लिहायचं का? तुमच्यापैकी किती जण शिकायला बाहेर होते घराच्या कॉलेजमध्ये वगैरे असताना? त्यांना हा अनुभव आम्ही येत तर असेल. हा नाही नाही, पण मी काय म्हणते सर, इतकं मोठं पत्र लिहायचं असतं का? अगं मोठं की कुठे थोडं आहे? आपण छोट्या दहा ह्याच्यात- 10 वाक्य आहे मोठं नाही ज्यांचं. आहे जास्त. 10 हो ना. वाक्य 10 आहे वाक्य. ज्यांचं. हो. हो. तर अच्छा. माझा मुलगा होता बाहेर हा तेव्हा, नाही आणि पण एवढा व्हॉट्सअप मेसेजेस नव्हते. नाही नाही पण तरी तेव्हा ईमेल वगैरे होत्या, फोन्स होते नाही का? हो, ती म्हणजे खरी तरी होते, ती पण तरी म्हणजे आलं मला नाही की वाटायचं ना. नाही नाही हम्म. पण तरी तरी तुमचा मुलगा म्हणजे किती साली असणार? 2000 साली 25 वर्षापूर्वी, 2000 पण साली. हो. 2000 साली तेव्हा हं. मोबाईल नाही पण फोन्स तरी खूप पॉप्युलर झाले होते. फोन्स फोन होते. म्हणजे हा. आपले एसटीडी हो. बूथ सगळीकडे असायचे म्हणजे नाही का? हा, होते होते. हो पण पण नाही, असं घरी होतच पण ना. लँडलाईन होती ना. नाही लँडलाईन होती पण ना घरात. पण ऐका ना, हा लँडलाईन पण हा. होते म्हणजे बऱ्याच जणांकडे. हा, तेच पण म्हणते. अगदी हा. मोबाईल नव्हते पण लँडलाईन होते बऱ्याच जणांकडे. आणि हो, आपल्याकडे तेच नसतील तर म्हणते. हा. शेजाऱ्यांकडे असायचे तरी नाही हा, का? बरोबर. हा हा. पण म्हणजे आता जसं मी शिकलो, मी कॉलेजमध्ये 79 to 83 होतो त्या काळात. तर तेव्हा फोनही नव्हतेच म्हणजे असतील तर अगदी फार मोठ्या लोकांकडे असतील. हां, आमचा फोनशी काही संबंध कधी आलाच नाही. आणि दुसरं हॉस्टेलला आम्ही गेलो की म्हणजे तसं म्हटलं तर आता मी बुलढाण्याला होतो, कॉलेज माझं अमरावतीला 6 तासाचा प्रवास होता. पण तरी आम्ही एकदा गेलो की सेमिस्टरमधनं फक्त एकदा यायचो. म्हणजे एकदा गेलो की 3 महिने हम्म. तिकडचा असं. त्यामुळे म्हणजे अशा ही जी पत्र आहेत ना, याचं मराठी व्हर्जन आम्ही बऱ्याचदा बघितलेलं आहे, की घरचं पत्र आलं, काय तुला हम्म. किती वेळा सांगितलं, कळवत नाही काही, कुठे आहेस, काय आहेस? आणि सगळं म्हणजे खरंय हां. खरंय कारण खरंय. कारण एवढं प्रवासाकरता उठसूट म्हणजे जाण्यासाठी पण तेवढे पैसे पण नसायचे. त्या मानाने प्रवास नाही ना, महाग होता खरंय. तसा. हम्म. नाही का? असं. नाही, म्हणजे तसं असे मी लहान असताना, म्हणजे मी शाळेत असताना आमचे वडील ऑफिसच्या कामासाठी परदेशात गेले, हं. मॉन्ट्रियलला. हो. आणि आम्हाला जवळजवळ 15-20 दिवसांनी कळलं की ते सुखरूप पोचले वगैरे. अरे बापरे. बरोबर आहे. हो, तेव्हा तर काही म्हणजे ते पत्र टाकतील तेव्हा एक आठवडा 15 हा, 2 बरोबर. आठवड्यात आणि बाहेरचं पत्र तर 2 आठवड्यांनी यायचं. पण ते तेव्हा मी हा. एक पण तेव्हा मी एक बघितलं हं, म्हणजे आंतरदेशीय पत्र बरीच फास्ट मिळायची. हम्म. हो म्हणजे हो. 2 दिवसात मिळत असे. आता उलट वेळ लागतो. हो. नाही का? खरंय. हां. तेव्हा एक आज टाकलेलं पत्र महाराष्ट्रात तरी 3 दिवसात मॅक्सिमम 3 दिवसात हां, कुठेही मिळत असे. हो हो. पण आता पत्र इंटरनॅशनलला टाकतात का 10-12 कोणी? दिवस लागायचे. हो, आता नाही 8 कोणी ते 10 टाकत. दिवस. हम्म. आता नाही टाकत कोणी पत्र. हा, नाही, आता तेच ते म्हटलं आता. संस्कृतमध्ये व्हॉट्सअप मेसेज कसायला शिकवतील आता. हा? पण तुम्ही शिकवायची गरजच नाही हो. आता सरळ लोक एआयला ते काम देतील. बस. हम्म. की मला तेच ना. असं असं सर, म्हणजे मी सांत्वयेतीचा विग्रह कसा करायचा? सांत्वत इति का? सांत्वय इति परम आग्रह ओके, मदीया. सांत्वय इति. हां. ओके. हं. अस्मान शीघ्रम सांत्वन म्हणजे आमचं लवकर सांत्वन कर. सांत्वन म्हणजे हम्म. धीर दे आम्हाला असं या अर्थाने. हां, हम्म. असं. तर परत बोला सर, सांत्वे इथेचा कसं? सांत्वय इति. हा, य येणार. अच्छा, ओके. आणि हं, इति हं. नाही, हो, हो, इति. इति इति. इति ना. बरोबर हा. आहे. हा हा. असा माझा परम आग्रह आहे, खूप आग्रह आहे. म्हणजे असे माझे सांगणे आहे तुला, निक्षून सांगणे आहे असं. हा, बरोबर. हं. मंगलाभिलाषी तव पिता असं. शिवकुमार हम्म. शर्मा. तर आणि इथे तिसरं वाक्य आहे ना, क्षमत्र सर्व तत्रास्तु.
तर त्याचा अर्थ काय हम्म. तिकडे सगळं कुशल आहे असं शम हा, अत्र तिथं हा नाही नाही सॉरी शम कल्याण. अत्र क्षमत्र समत्र क्षमत्र सर्व हम्म, कल्याण. नाही 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 शम बरोबर आहे इथे शम इथे सगळं कुशल आहे असं असेल का? नाही 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 मग तत्राच काय तिथे तिथे सगळं कल्याण असेल, कुशल हा असेल ऐका असं. नाही पत्र नाही आणि ऐका क्षमत्र नाही 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 ऐका ऐका सॉरी. अत्र अत्र सर्वम क्षम म्हणजे इथे सर्व चांगले आहे तत्र हा तेथे सुद्धा असावे म्हणजे असो असं तत्र असतो तेथे सुद्धा तसेच असो असं हा त्यामुळे इथे दोन वाक्य तशी एकत्र आहे शम अत्र सर्वम तत्र असतो म्हणजे इथे सगळं ठीक आहे तिकडे पण ठीकच असावे ठीक असं आहे. असं हा. हा हम्म. दोन्ही वाक्य एकाच आहेत मग इथे पण ठीक आहे आणि तिथेही असावं असं असावं म्हणून असतो असो किंवा असतो असावे हा तत्र असतो ओके हम्म. तर ठीक आता आहे परीक्षेमध्ये असं प्राचीन पद्धती आणि नवीन पद्धती असं विचारणार की कसं हो तुम्हाला असं मी काय नाही ना? प्रश्नपत्रिका पाठवल्या हो आहेत ना तुम्ही आम्हाला सॅम्पल त्याच्यात असं काही दिलं नाहीये की नवीन पद्धतीमध्ये लिहा किंवा प्राचीन पद्धतीमध्ये लिहा असं काही दिलं नाही. ओके नसेल तर नुसतं मग तुम्हाला चॉईस आहे नसेल तर मग तुम्हाला हा चॉईस आहे चॉईस आहे ना. हो अच्छा ओके ठीक आहे. हा आता नवीन पद्धतीत स्वस्ती काही लिहित नाही डायरेक्ट पत्र के आरंभ हम्म. में दाहिनी और ऊपर भेजने वाले को हा अपना तसं पता नवीन आहे. लिखना चाहिए आपण आता हीच पद्धत साधारण मराठीत पण आपण वापरतो नाही का वरती आपलं पत्ता लिहितो आपण नाही का आणि हम्म. खाली नीचे दिनांक लिखना चाहिए हम्म, हा नाही का वरतीच आणि हा खाली पण लिहायचं असं हम्म. आता बघा हम्म. जनकाय पुत्रस्य पत्र आता मुलाचं पत्र आहे जनकाला म्हणजे वडिलांना पुण्यपत्तनाथ दिनांक 5/8/57 आता डायरेक्ट ज्याला मायना असतो तो मायना पूज्य चरणा पितृवर्या प्रणमा मे प्रणाम अंजलया स्वीकुर्वन्तु हम्म. अद्य एव काश्मीर प्रवासात प्रति आगतोहम म्हणजे काश्मीर प्रवासावर मी आत्ताच परत आलो तत्र सुरम्येषु वनप्रदेशेषु मोटरयानेन कृतप्रवासः अहम् अस्वस्थः इव संजातः थोडंसं म्हणजे जसं त्याला बस लागणे वगैरे म्हणतात तसं हां एतादृशीसु हां एतादृशीसु पर्वतीययात्रासु अनभ्यस्त अनभ्यस्तत्वात् हां असंच हे म्हणजे वाक्य एकच आहे ना. हां इव संजात हा संजाता हां हां बरोबर हां म्हणजे आणि असंच पर्वतीय यात्रा म्हणजे डोंगराच्या ह्याच्यामुळे सुद्धा असंच झालं माझं असं अनभ्यस्त म्हणजे सवय नव्हती सवय नव्हती असं असं हां होतं. हां अनअभ्यस्त म्हणजे माझा अभ्यास नव्हता त्याचा असं अनअभ्यस्त असं हा, पर्वतातल्या प्रदेशाच्या हां प्रवास. सवय नसल्यामुळे मी अस्वस्थ झालो असं परम स्वस्त होत. हां परम सुनिर्मल जलपूरितेषु सुदीर्घेषु सरस्सु नौकायानेन हां सरस्सु म्हणजे सरोवरात नौकायानेन जलविहारं विधाय पुनः अपि स्वस्थमना अभवम् चिरस्मरणीया मदीया एषा काश्मीरयात्रा दिनद्वयान् अनन्तरम् एव अहं धूमयानेन कर्णपुरम् आगमिष्यामि नंतर मग मी धूमयानेनं म्हणजे धुराची गाडी म्हणजे आगगाडी ते थोडक्यात धूम्रयानेनं पुस्तकात धूम्र हां केलंय. धूम्रच हां धूम्र दोन्ही चालेल हां पण धूम्रच बरोबर आहे हा हां तर हा धूम्रयानेनं म्हणजे धूर धूर सोडणारे. कोळशाची किंवा धुराच्या गाडीने हा, कर्णपुरम धुराची गाडी. रेल्वे हा रेल्वे 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 कर्णपूर म्हणजे कानपूर का. कानपूर हो येईल न कहापि चिंता कार्या शेषम सर्वं यथापूर्वं कुशलम च आता वास्तविक पाहता असं म्हटलं पाहिजे ती प्राचीन
ही मध्ययुगीन आणि आता नवीन पद्धत काय हा खरं आणि शिकवायला आताची पाहिजे. पण ठीक आहे. हां, भवदा भवत आज्ञा अनुवर्ती. भवत म्हणजे आपला, हं, वडिलांना म्हणतोय तो भवत आज्ञा अनुवर्ती नित्यानंद हा असं. हं. तर शिष्याय गुरोः आता म्हणजे विमानाने म्हणावं लागेल. हो. विमानेनं बरोबर. शिष्याय गुरोः पत्रम. हां. आनंदनगरात राजेंद्र पथ क्रमांक 4. दिनांक लिहिला नाही इथं. तुमच्या ह्याच्यात लिहिला आहे का दिनांक लिहिला दिनांक? हां नाही. नाही खाली असेल, इथं नाही लिहिलं. खाली असेल खाली. हां. खाली आहे तर शेवटी. खाली आहे ना. दिनद्वयानंतरचा अर्थ काय आहे? दिनद्वयानंतर. 2 दिवसांनी. 2 दिवसानंतर. बर. हं. नंतर आनंदनगरात झालं. प्रेष्ठाय रमेशाय. आता शिष्यासाठी गुरुचं पत्र. हां. आता प्रेष्ठाय श्रेष्ठ रमेशाय. म्हणजे प्रेष्ठ म्हणजे प्रिय. प्रिय. प्रिय अच्छा. रमेशाला माझे अनेक स्वस्तिवाद म्हणजे कल्याणकारी शब्द किंवा हं. शुभ आशीर्वाद. अनेक आशीर्वाद. स्वस्तिवाद. हां. समुत्तीर्णस्त्वं स्नातकपरीक्षायां प्रथमश्रेण्याम् इति ज्ञात्वा परमां प्रसन्नताम् अनुभवामि. हां. त्वं स्नातकपरीक्षायां प्रथमश्रेण्यां समुत्तीर्णः इति ज्ञात्वा परमां प्रसन्नताम् अनुभवामि. हां. कामये यदितः परमपि सर्वेषु सांसारिकेषु व्यवसायेषु त्वं साफल्यम् आप्नोति. हां. म्हणजे इति कामये. हां. म्हणजे इच्छा. असंच तुला व्यवसायात संसारात सुद्धा साफल्य मिळो अशी मी म्हणजे कामना मिळेल करतो. अशी मी कामना करतो. दिल्ली प्रति त्वं कदा गन्ता गन्ता असि इति शीघ्रं सूचय. दिल्लीला तू दिल्लीला तू कधी कधी येणार? हां. तर लवकर सुचव. कळव. सूचना कळव. कळव. यतः हं. ही अहमदीच आहे ना हे काय? अहमपि. अहम अहमपि अपि भवेत्. येणार ना? हां. अपि. अहम अपि. अहमपि. अहमपि आग. आगामी मासे तत्र जिगमिषि. कारण की यथा जसं की मी सुद्धा पुढच्या महिन्यात तेथे येणार आहे. स्वास्थ्य रक्षा जिगमिषु म्हणजे जिगमिषु म्हणजे येणार आहे ना. पण हे म्हणजे त्यात जगामापासून ना जी जगम. हा जी जगामापासून. गमेशू. हां. हां. तर स्वास्थ्य रक्षा प्रति सर्वदेवत्वया दत्तावधेनेन भवितव्यम्. हां. नेहमी सर्वदा स्वास्थ्य रक्षक. तब्येतीच्या रक्षणाची तुझ्याकडून नेहमी काळजी घ्यायला हवी. अस्य पत्रस्य उत्तरं यथाशीघ्रं प्रेषणीयं. सह एव अनेन सर्वम् अपि तत्रस्थं वृत्तान्तम् विलेखनीयम्. जसं आपण मराठीत असं म्हणतो ना. दत्त म्हणजे देणे, बरोबर. दत्तावधानेनं म्हणजे देणे आहे वगैरे असं काही होईल का? हो 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 हो. म्हणजे नीट लक्ष देणे आहे असं. आता इथं तुम्ही एक बघा, प्रेषणीयम, लेखनीयम. हां. नंतर आधी वरच्या प्रेषात सुद्धा विशेषतः आता इथं बघा प्राचीन याच्यात सुद्धा म्हणजे असे करणे आहे, म्हणजे असे करणे जसं आपण मराठीत म्हणतो ना. करणीयम. म्हणजे म्हणजे तर इथं तर असं खूप म्हणजे लेखनियम, लिहिणे, असे कळवणे, असं आपण पत्रात लिहायचो ना. ते कळवणे, लिहिणे, करणे, जाऊन येणे, असं आपण ते वाक्य, येणे हेच वाक्य असतं नाही का. त्यात प्रेषणीय, म्हटलं तर ते लेखनीय. म्हणजे ते आज्ञा म्हटलं तर ती सूचना वजा आज्ञा असते नाही का असं. हा ते हे हे आहे ना शब्द आशीर्वचनानुदानेन. कुठे ते याच्याप्रमाणेच आहे ना.
पहिल्या पहिल्या पत्रामध्ये गुरुवे हो शिष्यस्य मध्ये. हो 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 बरोबर. हं. तर म्हणजे हे शब्द हे जरा पॅटर्न्स आहेत ना, हे तुम्ही लक्षात घ्या आणि याचाच उपयोग तुम्ही व्हॉट्सॲप मेसेजेस लिहिताना सुद्धा करू शकाल अशा हा, पद्धतीचा. हम्म. हां. हा. तसं हां, उद्यापर्यंत उत्तरपत्रिका पाठवणे. हां, नाही का? प्रेषणीयम असं. नाही का? असं. हं. म्हणजे हा, सूचनावजा व्हॉट्सअप आज्ञा जी मध्ये असते करता येईल. हां, WhatsAppमध्ये हा, ह्याची व्हॉट्सअप जरा मध्ये लिहिता येते. अशा अशा छोटी वाक्य तुम्ही लिहायला सुरुवात करा. करता येतील. हा. चाल हा, हा, करता येतील. पत्र 57 मध्ये लिहिलंय सर. हां, काय? हो 57 मध्ये लिहिलंय हा पत्र. बघा ना 57. तेच म्हटलं. हा हा म्हणजे बापरे, सो ओल्ड. जन्माच्या आधी आमच्या 15 ऑगस्ट लिहिलं परत ते. फक्त लक्ष्मीताई आणि आणि दिनांक पल्लवीताई सांगा, असतील. डेटला दिनांक. लक्ष्मीताई असतील हा. त्यावेळेला. मी लक्ष्मी होते 1 लहान वर्षाची. आणि पल्लवी हां तेच. मुझेशीर 1 वाटतं वर्षाची ना. होती. हो ना हो ना. तर नाही पण म्हणजे यातनं टेकावे असाच आहे हो आपला हो. की हा पॅटर्न हम्म. तुम्ही लक्षात घेऊन थोडे थोडे हम्म. 2-2, 3-3 वाक्याचे म्हणजे शब्दांची वाक्य अशी ग्रुप म्हणजे ती सवय जर करू केली ना शकू. तुम्ही हा. पुढचे तर मग तुम्हाला हो पत्र हो लिहिणं सोपं जाईल नाही का? हो. याचं प्रेझेंटेशन अजून काही इम्प्रूव्ह झालं नसेल का संस्कृतमध्ये? हेच पद्धत असते. नाही आता काय माहितीये का जर तुम्ही ती NCERTची किंवा ही जी पुस्तकं तशी बघितली ना बघायला पाहिजे. तर त्याच्यात ती असतील पण आता सध्या आपण डायव्हर्शन नको करूया. सध्या हेच घेऊ. ओके हो ठीक हां आहे. परीक्षापुरतं ओके. आता तुम्ही सध्या हेच ठेवा मग नंतर ते बघा हो हो नाही तर मग कन्फ्यूज व्हाल चालेल सगळे मग काय लिहायचं हो नक्की हो हे नाही लिहायचं की ते बरोबर आहे लिहायचं खरं. वगैरे हं? करेक्ट. असं आहे. नंतर महत्वपूर्ण प्रथम पत्र किस प्रकार आरंभ किया जाए समाप्ती आणि सुरुवात हां हां हम्म. तर मग आधी मोठ्या लोकांना कसं लिहायचं बरोबरीच्या लोकांना कसं लिहायचं हां छोट्या लोकांना म्हणजे लहान लोकांना कसं लिहायचं हां गुरु माता पिता अधिकारी मग त्याचं असं आहे बघा इथे पॅटर्न्स दिले आहेत ॲक्च्युली हो, दिले दिले. परमादरणीय हां विलसंतुतराम हो. समादरणीय पूज्यचरण मान्य असं हां नंतर मग विनीत कृपाकांक्षी विनियावनत नाही का असं तर हे सगळे हां आता दुसऱ्या ह्याच्यात समवयस्क सुहृद्वराय बंधुवर्याय प्रियमित्राय अभिन्न हृदयाय मस स्नेह स्नेहपूर्वकम नमस्पूर्वक कृतया नंतर मग प्रिय सुहृद प्रिय मित्र सस्नेह नमस्ते समाप्ती स्नेहाकांक्षी दर्शनाभिलाषी तिसऱ्याच्या छोटे स्वस्ती प्रेष्ठाय स्वस्ती वत्साय प्रियवत्सम वगैरे वगैरे नाही का शुभाकांक्षी हम्म. मंगलाभिलाषी असं हां झालं. नाही का कळतंय तसं. हम्म. ते कठीण नाही आहे सवय आता हो. आता ही सगळी जी आहे ना जेवढी तुम्ही सवय कराल ना तेवढं तुमचं ते सहज होईल बरोबर हा. हा हो. मग तुम्ही सवय करायला सुरुवात करा कसे अगदी मोडकं तुडकं लिहिलं तरी चालेल हा हम्म. पण हम्म. पण लिहायला सुरुवात करा हा चालेल. हो सर. हो. आता पाहिजे तर आज थांबूया आपण इथं पुढे हो काय करायचं आता आजचा बुधवार आता आहे तर उद्या आपला गुरुवार आहे. हो उद्यापासून सोमवारी आपलं आता सोमवारी हा गीता. पण लगेच तुम्ही हम्म. आजपासून आता तुम्हाला होमवर्क पुढचा महिनाभर हो सगळे हो तुम्ही हो हो व्हॉट्सॲप आता आधुनिक पत्रच आहेत ना ती त्यामुळे त्यात हो. करायला हरकत नाही हा चालेल. होय ठीक आहे करू बंद तसं मला येस सर. वाटतं आता ती ही बघतीये 1-2 हां मिनिटं. तर हां त्या म्हणीच राहिल्या आता ह्या तिसऱ्या ह्याच्यातल्या. आणि ते तुम्ही निबंध म्हणलात ते आम्ही बघतो. हां कृषक भारतवर्ष हिमालय आणि त्याच्यातलं काय अडेल ते आम्ही पण विचारू. आम्ही त्या टेक्स्टबुक मध्ये जसं दिलंय तसं पण लिहू शकतो ना म्हणजे आता हे कृषकाचं आहे नंतर भारत हिमालयाचं आहे हो हे सगळं हो टेक्स्टबुक हो मध्ये हो. जसं हे लाईन्स दिले तसं ते आम्ही लिहू शकतो ना निबंध मध्ये सी आता आता कसं आहे सांगतो मी सॉर्ट ऑफ तुम्हाला रायटिंग ऑल दिस ऐका ह्याच्यामध्ये ऐका कसं लिहिलं त्याच्यापेक्षा
ऐका टेक्स्टवर जसं लिहिले तसं. ऐका पाठ होईल का सगळं एवढं ते? नाही ऐका तुम्ही. नाही. एक मिनिट ऐका. हा बोला. कसं आहे की आता हाच प्रश्न आपल्याला मराठी म्हणजे 10वी-12वी किंवा लहानपणी पण पडायचा, की आपल्या त्या पुस्तकांमध्ये, गाईड्समध्ये टिपिकल पत्र, टिपिकल निबंध लिहिलेले असायचे, बरोबर? हा आता हा काही मुलं काय करायची, की ते रट्ट्या मारून जायची आणि तसे करायची. तो एक मार्ग झाला. दुसरा मार्ग काय, ते वरवर चाळायची, त्याचं कसं लिहायचं ते एकदा लक्षात आलं, की आपण आपल्या हा, भाषेत pattern. लिहायचं. आता कसं हम्म. आहे, की तुम्ही जर रट्ट्या मारला तर ते काही दिवस तुमच्या डोक्यात राहील, पण नंतर तेवढ्यापुरतं आणि मग नंतर विसरून जा. पण जर तुम्ही त्याचं ते कौशल्य आत्मसात केलं कसं लिहायचं ते, तर मग तुमच्याजवळ ती कायमचं राहील. त्यामुळे माझी अशी तुम्हाला सूचना आहे, की असेच निबंध तुम्ही स्वतः लिहा. See, एक नक्की आहे, की याच विषयांवरतीच येणार आहेत निबंध, जे पुस्तकातले आहेत ते. पण हा ती वाक्य तुम्ही रट्ट्या नका मारू. समजलं? तशी वाक्य आली तर काही दोष नाही, पण तुम्ही स्वतः शब्दात म्हणजे मेमरीवर भर न देता लॉजिकवर भर द्या. समजलं ना? हो सर. हो, येस. हा. छोटी छोटी वाक्य करून लिहिता येतील. हा, तसं करू. हा तेच म्हणजे छोटी छोटी वाक्य आपण करू शकतो ना. आता या पत्रांमध्ये पण खूप अशी लांबलचक आगगाडी सारखी वाक्य आहेत. तशी नका हा, करू. एवढे मोठे नको हा वाक्य, तेच लहान इतकी मोठी मोठी आणि अगदी संधी वगैरे. ते हम्म. 2-3 आणि संधीच्या तर भानगडीतच पडू नका. आणि नंतर ते दुसरं त्यात पत्र वगैरे कसे आहेत ते म्हणजे तुम्ही सिंपल कर्ता, कर्म, क्रियापद अशा पद्धतीने लिहा. उगीच कन्फ्युज करू नका स्वतःला, नाही का? हा, अन्वय आपण हा, जसं अन्वय करतो तसं. पण आणि मग चालेल, त्याला तुमच्या भाषेतलं होईल, ते जास्त नाही. आणि तशी तुम्ही करायला लागलात किंवा आत्मविश्वास पण येईल. असं. हो. हो म्हणजे तसं चालेल ना म्हणजे सर. हा तेच विचार. हो, अगदी. हा, आणि अशी आता तुम्ही पण म्हणजे, आणि जरुरी नाहीये की आता याच्यात गंगा जसं लिहिलंय तसंच लिहिलं पाहिजे. तुम्ही स्वतःचे विचार पण त्यात व्यक्त करू शकता. हिमालयाविषयी, भारताविषयी, हा तेच हा शेतकऱ्याविषयी. हा, स्वतःच्या, कारण की आता 50-60 वर्षानंतर बरंच चित्र बदललेलं आहे, नाही का? हो, हम्म. खरे. ते आता हा, तर तसं म्हणजे तर करू शकता. म्हणजे जसं आता आपण टाकू शकतो की हिमालय म्हणजे भारताचा संरक्षक भिंत होती, पण ती आता चीन युद्धानंतर तर तसं काही राहिलं नाही का? असं म्हणजे असं थोडंसं म्हणजे जे वाटेल ते असं लिहू शकतो. किंवा आताच बर्फ वितळतोय हिमालयातला, त्याविषयी काही लिहू शकता, नाही का? असं. किंवा गंगेवरती आता शिखर ग्रहण सर होतात. करायला जातात, ट्रेकिंग करायला जातात. हा, ते लिहिता येईल. हा, ग्रहण आता गंगेवरती धरणं झाली आहेत काही. नाही का? हो हो हा, त्यातनं वीज निर्मिती होते. सिंचन, हो. असं बहुउद्देशीय वगैरे असं काय काय लिहू शकतो आपण स्वतःच्यामध्ये. हो, येस सर, येस. लिहून करू आपण एकदा लिहून करू सगळ्याचं. स्वतः लिहून करू. आपल्याला लिहून घरी होमवर्क करायला पाहिजे, जरा लिहून काढलं पाहिजे. एकदम पेपरच्या दिवशी येणार नाही. आता समोरची स्लाइड दिसते त्याच्यात सोढवान म्हणजे काय? सोढवानच्या अंते कुठे? विपत्परा हा, परंपरा मसौ हे सोढवान पण म्हणजे अच्छा, प्रयोग. सोढवान म्हणजे काय? ते प्रयोग काहीतरी. रामाच्या इथे गेला शब्द तो रामामध्ये. धैर्य असणे की असं काहीतरी येतं. सोडून असं काहीतरी होतं ना ते. हा, सोडून. गेलेला ना शब्द. सोडून. हा. नाही, सोडून वेगळं वेगळं शब्द. आहे का? सोडून वेगळं आहे. सोडम वेगळं. सोडम म्हणजे मला वाटतं झाला होता आपला शब्द. हा, काय विपत परंपरा असो, सोढवान म्हणजे काय? सहनशील व्हा असं. हा, सोढवान सहनशील. म्हणजे सहनशील